हज 2026 साठी फॉर्म भरण्याची प्रतीक्षा अखेर संपली। हज कमिटी ऑफ इंडियाने हज 2026 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 अशी जाहीर केली आहे। यंदा प्रथमच शॉर्ट टर्म हजचा पर्याय देण्यात आला आहे। शॉर्ट टर्म हज सुमारे 20 दिवसांचा असेल। मदिना शरीफमध्ये 2 ते 3 दिवसांचे वास्तव्य असेल। या शॉर्ट टर्म हजसाठी सामान्य हजच्या तुलनेत जास्त खर्च अपेक्षित आहे। सीट्स मर्यादित असल्यामुळे शॉर्ट टर्म हजसाठी स्वतंत्र कुर्रांदाजी लॉटरी होईल। ज्यांचे नाव शॉर्ट टर्म हजच्या कुर्रात लागणार नाही त्यांचे अर्ज नॉर्मल हजच्या कुर्रात समाविष्ट केले जातील। मात्र एकदा शॉर्ट टर्म हजमध्ये नाव लागल्यानंतर ते नॉर्मल हजमध्ये बदलता येणार नाही। शॉर्ट टर्म हजसाठी खालील 7 एम्बार्केशन पॉइंट्स उपलब्ध आहेत। 1. अहमदाबाद 2, बेंगळुरू 3, चेन्नई 4, कोचीन 5, दिल्ली 6, हैदराबाद 7। मुंबई हज कमिटी ऑफ इंडियाकडून मक्का आणि मदिना येथील वास्तव्यात कॅटरिंग सर्व्हिस उपलब्ध करून देण्याचा विचार आहे। ही सेवा ऐच्छिक असून सुरू झाल्यास त्यासाठी शुल्क आकारले जाईल। प्रत्येक कव्हरमध्ये 1 ते 5 हज यात्रेकरू अर्ज करू शकतात। 65 वर्षांवरील वयोगटातील रिझर्व्ह कॅटेगरी तर 2 किंवा 4 जण अर्ज करू शकतात। डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक।